नमस्कार, मी समाधान वंसळे लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण नाथ चौकामध्ये आहोत। तो पंढरपूर मधला प्रमुख चौक आहे आणि इथून खाली गेल्यानंतर ना मंदिर आहे। परंतु या ठिकाणी काही मिनिटापूर्वी काही अर्धा तासापूर्वी अतिशय मोठ्या प्रमाणात गाड्या आल्यामुळे इथं ट्रॅफिक जाम झालं। अक्षरशः कमीत कमी अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी ट्रॅफिक होतं आणि या संदर्भामध्ये ह्याला आळा कसा घातला गेला पाहिजे ह्याच्यावर दुर्लक्ष होतंय का, अशाच पद्धतीने या ठिकाणी काही नागरिक आहे, काही लोक आहेत की या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे। कारण की पंढरपूरमध्ये देखील काही टायमिंग नंतर संध्याकाळच्या 10 नंतर देखील अवजड वाहनं या ठिकाणी येतात, तरी नागरिकांना त्याचा त्रास होतोय। नमस्कार। नाथ चौक ते भादुले रस्ता हा वाहतुकीसाठी अतिशय म्हणजे धोकादायक झालेला आहे। कारण या भागामध्ये नामांकित एक प्रशाला आहे। पुढे भादुले चौकामध्ये गेल्यानंतर पंढरपूर नगरपालिकेची मुख्य इमारत आहे। ह्या रस्त्यामध्ये जड वाहतुकीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। सामान्य नागरिकांना या रोडवरून ये जा करायची पण म्हणजे अवघड झालेला आहे। आणि पंढरपूर नगरपालिकेच्या समोरच दिवसभरात मालाचे ट्रक असतील किंवा जड वाहतूक असेल, रोडवरच थांबून सगळं ट्रॅफिकचे 3:13 वाजलेले आहे। तरी पोलीस प्रशासनाला माझी एक विनंती आहे की ही पंढरपूर शहरात येणारी जड वाहतूक लवकरात लवकर बंद करावी। कालच एक घटना अशी घडली की मोठी एक ट्रक नगरपालिकेच्या म्हणजे डिवायडर असतील किंवा चेंबर असतील ते फुटून नगरपालिकेच्या ह्याचं नुकसान झालेलं आहे। आणि परवा जे शहरामध्ये जे जड वाहतूक येते ते जड वाहतुकीचा एक टायर चेंबर मध्ये जाऊन हे मालगाडी मोठ्या प्रमाणात खाली कोसळून अपघात मोठा झाला असता याच्यामध्ये कुणाचा तरी जीव गेला असता। तरी पोलीस प्रशासनाला माझी एक विनंती आहे की ही जड वाहतूक रात्री 10च्या नंतर सुरू करावी अथवा ह्यांना बाहेरून कुठेतरी मार्ग काढून बाहेरच्या बाहेर ट्रॅफिक वळवावी अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो। तुम्ही आता बघितलं की अर्ध्या तासापूर्वी बादुले चौक ते नाथ चौक हे पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं। अवजड वाहनं शहरामध्ये दिवसा ढवळ्या येतात। इथं भाविकांची संख्या येणारी जास्त आहे, त्याच्यामुळे कुणाची जीवितहानी होऊ शकते। माझी नगराध्यक्ष ताईंना एवढी विनंती आहे की नुसत्या सरगम चौकातलं ट्रॅफिक स्टंटबाजी करून चालणार नाही, तर प्रत्येक चौकात येऊन बघून तुम्हाला याच्यावरती काय तर तोडगा काढावा लागणार आहे। आता बघायचं असेल तर तुम्हाला हे मी लाईव्ह दाखवू शकतो। हे बघा, हा ट्रक हा गावात कसं काय आला, हा प्रदक्षिणा मार्गामध्ये आहे। हा प्रदक्षिणा मार्गाच्या आतमध्ये याला परवानगी दिली का आतमध्ये यायची, याची माहिती ताईने घेतली पाहिजे। आता तुम्ही बघितलं, आता ट्रक आलेला त्याला परमिशन नसताना आला असेल किंवा दिली असेल का आम्हाला माहित नाही। की सगळ्यांनी आता अध्यक्ष मॅडमनी ताईंनी बालकी ताईंनी सगळ्यांनी रस्त्यावर येऊन प्रदक्षिणा मार्गावर जी ट्रॅफिक आहे त्याचं काहीतरी विल्हेवाट लावून पोलीस प्रशासनाला सांगून ही करून ती करून थांबवलं पाहिजे। प्रदक्षिणा मार्गावर जर ट्रॅफिक बाकीच्या गोष्टी काय बाहेरच्या होत्या, प्रदक्षिणा मार्गावर जर ट्रॅफिक थांबलं पाहिजे। अशा धूळमुक्त पंढरपूर करा असताय, पण ट्रॅफिक मुक्त पण पंढरपूर करा याकडे पण लक्ष द्या। आणि नुसत्याच 2 रस्त्यावर पाणी मारून चालणार नाही, तर प्रदक्षिणा मार्गावर पण पाणी मारा आणि पिण्याचं पाणी मारू नका। नदीचं पाणी मारा, इकडचं तिकडचं उचलून आणून पाणी मारा, प्यायचं पाणी काय मारू नका। ताई, प्यायचं पाणी लोकांची अब्दा होती आहे। तर अशा पद्धतीनं नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। कारण की हा रस्ता प्रमुख आहे, नाथ चौकापासून ते खाली मंदिरापर्यंत जाणारा हा मार्ग आहे। इथं शाळा पण आहे, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही तासापूर्वी ट्रॅफिक जाम झालं होतं। कमीत कमी पाऊण तास या ठिकाणी ट्रॅफिक जाम असल्यामुळे नागरिक या ठिकाणी त्रस्त झाले। परंतु ज्या पदावर बसणाऱ्या जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं 4 रस्त्यावर न बघता कमीत कमी असे जे काही पंढरपूरमध्ये चौक आहे त्या चौकावर लक्ष ठेवलं पाहिजे। तिथं काय समस्या आहे ते जाणून घेतलं पाहिजे, असं या ठिकाणी नागरिकांचं मत आहे। आणि धूळमुक्त पंढरपूर करत असताना या ठिकाणी ट्रॅफिक मुक्त देखील पंढरपूर झालं पाहिजे, असं या ठिकाणी म्हटलं जात आहे। अशा पद्धतीनं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की हे जे वाहतूक आहे या वाहतुकीवर नियंत्रण असणं महत्वाची गोष्ट आहे। कारण की हा मार्ग जे मंदिराकडे जाणारा मार्ग आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाहतूक होती आणि
या संदर्भामध्ये आपल्यासोबत जे आता आता सध्याला जे पंढरपूरमध्ये तरुण आणि सर्वात जास्त चर्चेत असणारे ओंकार जोशी नगरसेवक आहे. नमस्कार. नमस्ते. प्रथम तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. परंतु या ठिकाणी जे ट्रॉफिक होते हा महत्वाचा मार्ग आहे आणि काही तासापूर्वीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूकचा अडथळा निर्माण झाला. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी असं वाहतूक होतं. तर ह्या काय म्हणतात? काय बहादुले चौक ते नाथ चौक आणि नंतर प्रदक्षिणा मार्गावरती जी जड वाहनं पोलीस प्रशासन न अडवता खाली सोडली जात आहेत, तर पोलीस प्रशासनाने कुठंतरी जड वाहनं ही या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूच्या पार्किंग मध्ये जर का पार्क केली तर या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी थांबेल आणि इथल्या नागरिकांना रोज होणारा वाहतूक कोंडीचा त्रासही थांबेल असं मला वाटतंय. काय दर शनिवार रविवार असेल, कुठली महिन्याची एकादशी असेल, 15 दिवसाची एकादशी असेल, भाविक मोठ्या प्रमाणावरती बाहेरगावून पंढरपूरला येत असतात पांडुरंगाच्या दर्शनाला. पण भाविकांची सोय जशी आपण बघतो तसंच शहरातल्या व्यापाऱ्यांची, नागरिकांची सोयी आपण पाहिली पाहिजे. यासाठी कुठल्याही वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी जर पोलीस प्रशासनाकडनं घेतली गेली तर फार बरं होईल असं मला वाटतंय. आता राहिला प्रश्न की व्यापाऱ्यांच्या मोठ्या मालाचे ट्रक शहरात येणं खूप गरजेचं असतं, त्यांचा मालही आडवाला जाऊ नये म्हणून संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेला ठराविक टायमिंग जर का त्या मालाच्या गाड्यांना ठरवून दिलं तर व्यापाऱ्यांचीही कोणतीही अडचण होणार नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. पण एकंदरीत बघितलं तर संध्याकाळी 10:30च्या नंतर जे काही जड वाहतूक आहे, जे बायपासनं जाणारी वाहनं आहेत ते आत गावातून सिटीमधून जाताना दिसत आहेत. रात्री 10:30च्या नंतरच्या वाहनांचा फारसा त्रास नाही, पण जी दिवसा ढवळ्या मोठ्या लक्झरी बसेस येतात की ज्या वेगवेगळ्या गावांवरून लोक घेऊन आलेले असतात, त्यांचं म्हणणं असतं आम्हाला अगदी त्या मठापर्यंत किंवा त्यांचे जिथं लॉज आहे तिथपर्यंत ते सोडाव्यात, पण त्याचा गावातल्या नागरिकांना फार त्रास होतो. तर याच्यावर काय उपाय केले पाहिजे असं? गावामध्ये अनेक रिक्षा चालक आहेत, टांगा चालक आहेत, त्यांना या निमित्ताने कुठंतरी धंदा मिळेल. जर का या मोठ्या लक्झरी बसेस या जर का गावाच्या बाहेर थांबवल्या किंवा स्टेशन रोडच्या आसपासच्या पार्किंगला थांबवून जर बहादुले चौक ते नाथ चौक आणि प्रदक्षिणा मार्गावरती येऊ दिल्या नाहीत तर गावातल्याही छोट्या छोट्या उद्योगांना चालना मिळेल. खरंच ओंकार दादांचा एक महत्वाचा मला प्रश्न आवडलेला आहे. कारण की जर ही वाहतूक जर लांब थांबवली, तिथून जर आत येण्यासाठी इथल्या नागरिकांना त्याचा मोबदला भेटेल आणि चलन टिकेल ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल आणि पंढरपूरच्या विकासाला कुठंतरी हातभार लागेल असं या ठिकाणी यांचं मत आहे.